नमस्कार मित्रांनो, मी दिनेश धवाले डी गोल्डन वाईन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनल शेअर करायला सुद्धा विसरू नका. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो, जे काही सबस्क्रायबर आहेत, व्ह्युअर्स आहेत चॅनलचे. तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याचबरोबर मला फोन करून किंवा मेसेज करून मला तुम्ही कळवता की या विषयावरती बोला, या विषयावरती बोला. तर खरंच हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. तसाच आज जो विषय मी निवडलेला आहे तो माझे एक जे व्ह्युअर आहेत त्यांनी मला तो सुचवला होता आणि त्यांचा प्रश्न होता की आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे का, किंवा आर्थिक नियोजन केलं पाहिजे का. की हो मित्रांनो, आपण सर्वांनी आर्थिक नियोजन केलं पाहिजे. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सर्वांना देतो. आपलं जे काही मर्यादित उत्पन्न आपलं जे असेल, म्हणजे थ्रू बिझनेसच्या थ्रू असेल किंवा मग ते सॅलरीच्या थ्रू असेल, जे काही आपल्याला मासिक उत्पन्न आहे, तर त्या मासिक उत्पन्नाचं आपण एक प्रत्येक महिन्याचा आर्थिक बजेट आपला जो असतो तो आपण ठरवतो. म्हणजे आपल्याला कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत, खरेदी करायच्या आहेत, कोणत्या वस्तू आपण खरेदी करायच्या नाहीत, ज्या खाण्यापिण्याच्या उपयोगी वस्तू आहेत, म्हणजे ज्या जीवनावश्यक आहेत, अन्नधान्य असेल, त्याला आपण सगळ्यात आधी जास्त प्रायोरिटी किंवा जास्त महत्त्व देतो आणि मग इतर गोष्टींना आपण कमी, म्हणजे त्याप्रमाणे महत्त्व देतो. मग महिन्याच्या अखेरीस आपल्याकडे किती पैसे राहतात, मग आपल्याला दूधवाल्याला पैसे द्यायचे, आपल्याला जो न्यूजपेपर आपल्या घरी टाकतो त्याला पैसे द्यायचे, केबलवाल्याला पैसे द्यायचे, लाईटीचं बिल भरायचं आहे, जर कोणी भाड्याच्या घरात राहत असेल तर भाडं भरायचं आहे. तर ह्या सगळ्याचं नियोजन अर्थात बजेट आपण करतोच ना, प्रत्येक जण करतो ना आपण. तर मित्रांनो, ते काय ती फायनान्शियल प्लॅनिंगच आहे ना ती. पण ही फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे ती आपण आपलं जे काही उत्पन्न आहे त्याचं आपण फायनान्शियल प्लॅनिंग करतोच. त्यामुळं फायनान्शियल प्लॅनिंग करावी की नाही, म्हणजे हा मुद्दा त्यात येतच नाही. ही पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट की म्हणजे हे तर झालं घरगुती बजेट आपलं, पण या व्यतिरिक्त जी फायनान्शियल प्लॅनिंग, आर्थिक नियोजन आपल्याला करावं लागतं, म्हणजे जे काही आपली सॅलरी असेल किंवा जे बिझनेसच्या माध्यमातून येणारं इन्कम असेल, प्रॉफिट असेल, तर त्याचा कशा पद्धतीनं आपण योग्य पद्धतीनं वापर करायचा, सुनियोजित पद्धतीनं वापर करायचा. तर याविषयी थोडंसं मी बोलणार आहे. आणि सुरुवात करतानाच मित्रांनो, तुम्हा सर्वांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो की तुमच्यातल्या प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक माणसाने, मग त्याचं इन्कम मर्यादित असू द्या किंवा मग ते जास्त असू द्या, आर्थिक नियोजन करणं हे खूप 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 गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपण आपलं आर्थिक नियोजन करतो त्यावेळेला आपण आपल्या स्वतःची व आपल्या परिवाराची एकंदरीत जी सुरक्षा आहे, एकंदरीत जो त्यांच्याबद्दलची आपल्या मनातली जी प्रेम आणि कर्तव्याची जी भावना आहे, जबाबदारीची जी भावना आहे, ती आपण पार पाडत असतो. तर फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे का, तर हो मित्रांनो, खूप गरजेचं आहे. आणि फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी सगळ्यात आधी आपण काय केलं पाहिजे, आपण नॉर्मली करतो काय, आपण खर्च करतो आधी. म्हणजे जी काय महिन्याची पगार आली किंवा जे काय मंथली इन्कम असेल आपलं, ते आपल्याकडे आलं तर आपण अगोदर ते खर्च करायला जातो. पण ते खर्च केल्यानंतर मग जे पैसे शिल्लक राहतात आपण विचार करतो की हा, मग ते जे पैसे शिल्लक राहिलेत आपण त्यातनं मग आर्थिक नियोजन किंवा फायनान्शियल प्लॅनिंग ज्याला म्हणतो त्याला आपण महत्त्व देऊया. पण नाही मित्रांनो, सगळ्यात आधी नॉर्मली, म्हणजे एक नॉर्मल रूल आहे त्याप्रमाणे ज्या वेळेला आपल्याकडे जे काही मासिक इन्कम फिक्स असतं, महिन्याचं, प्रत्येक महिन्याचं इन्कम उत्पन्न जे असतं, तर सगळ्यात आधी आपण बचत केली पाहिजे, अर्थात सेव्हिंग केली पाहिजे. म्हणजेच तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग असेल, त्याच्यामध्ये इन्शुरन्स असेल, मेडिक्लेम असेल, टर्म पॉलिसी असेल, मुलांच्या शिक्षणासाठी असेल, PPF असेल, नॅशनल सेव्हिंग स्कीम असतील, तर सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या बचतीकडे लक्ष दिलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंटकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या पैशामध्ये तुम्ही तुमचा जो काही खर्च आहे तो केला पाहिजे. हा, याला अपवाद आहे, म्हणजे इन्कम जर खूप कमी असेल तर त्यावेळेला आपल्याला खर्च करणं गरजेचंच आहे मित्रांनो. तर त्यावेळेला म्हणजे तो भाग महत्वाचा आहे. म्हणजे त्याला आपण अन्नधान्य आणि जे आपल्या बेसिक गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्याला आपण त्यावेळेला प्राधान्य देतो. आणि त्यानंतर मग आपण इतर ज्या आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या गोष्टी आहेत त्याला आपण मग प्राधान्य देतो. मित्रांनो, आपल्या देशाचं सुद्धा आर्थिक बजेट असतं, त्या बजेटमध्ये सुद्धा फायनान्शियल प्लॅनिंग केली जाते. आपले फायनान्स मिनिस्टर जे असतात देशाचे, ते येऊन दरवर्षी ते बजेट मांडतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आता फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या गोष्टी येतात, तर सगळ्यात आधी तुम्हाला जर फायनान्शियल प्लॅनिंग करायची झाली तर सुरुवात करत असताना आपण आपल्या परिवाराची सुरक्षा करणं खूप गरजेचं असतं. कारण आपला परिवार जो आहे तो आपल्यावरती पूर्णपणे अवलंबून असतो.
आपला परिवार आपल्यावरती पूर्णपणे अवलंबून असल्या कारणाने परिवाराची सुरक्षा म्हणजे आपली सुरक्षा, स्वतःची सुरक्षा. आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी मित्रांनो आपल्याला सगळ्यात आधी जे पाऊल उचलायचं आहे ते आहे जीवन विमा अर्थात लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेणं खूप खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो सांगतो, उद्या एक विचार करा की काही म्हणजे आता ज्या काही नैसर्गिक आपत्ती वगैरे येत असतात, खूप साऱ्या घटना घडत असतात. अशा पद्धतीने एखादी घटना, काहीतरी एक वाईट किंवा दुर्दैवी घटना घडली, मग अशा वेळेला आपल्या परिवाराकडे कोण लक्ष देणार झालं? मग त्यांचं जे मासिक जो काही खर्च करायचा आहे, महिन्याचा, प्रत्येक महिन्याचा जो काही खर्च आहे तो कसा करणार झालो आपण? कारण घरातले पूर्ण कुटुंब हे आपल्यावरती अवलंबून असतं, आपल्यावरती डिपेंडंट असतं. त्यामुळे मित्रांनो सगळ्यात आधी आपण जर काही करायचं असेल फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये, तर सगळ्यात आधी तुम्ही तुमची स्वतःची जीवन विमा अर्थात लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेणं खूप गरजेचं आहे. कारण उद्या आपल्याला जरी काही झालं तर आपल्या परिवाराला पैसे मिळतात. आणि त्यातनं मग ते म्हणजे जरी परिवार आपला दुःखात असेल पण तरी सुद्धा आपल्या परिवाराला जे पैसे मिळतात त्यातनं ते पुढचा जो त्यांचा मार्गक्रमण करणं असेल किंवा उदरनिर्वाह असेल तर त्यावरती ते करू शकतात. त्याचबरोबर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा ते पैसे कामी येतील किंवा कामी येतात. दुसरी गोष्ट या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये मित्रांनो आहे ती म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, आरोग्य विमा, मेडिकल पॉलिसी. कोविड-19 आता म्हणजे आजही पूर्णपणे काय लॉकडाऊन उचललेला नाहीये किंवा पूर्णपणे अनलॉक सुद्धा केलेलं नाहीये. तर त्यामुळे कोविड-19 सारख्या इतरही खूप सारख्या म्हणजे आता हा नवीन व्हायरस होता, याच्या अगोदरच्या खूप साऱ्या काही व्हायरसेस आहेत, काही रोग आहेत, त्यानंतर नैसर्गिक आपत्ती बऱ्याच काही येत असतात. तर आपण उद्याचं भविष्य सांगू शकत नाही. फ्युचर इज अनसर्टन. दॅट्स वाय यस वी हॅव टू डू फायनान्शियल प्लॅनिंग. आणि त्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये मित्रांनो जसं पहिलं मी सांगितलं की जीवन विमा लाईफ इन्शुरन्स, तसंच दुसरं आहे तुमचं हेल्थ इन्शुरन्स. म्हणजे तुम्ही आरोग्य विमा घेणं खूप गरजेचं आहे. कारण त्यातनं सुद्धा आपला एखादा म्हणजे आपल्याला गरज लागली आणि हॉस्पिटलाइज व्हावं लागलं तर अशा वेळेला मेडिक्लेम जी पॉलिसी असते किंवा मेडिक्लेम जो आपण काढलेला असतो, आरोग्य विमा जो काढलेला असतो तो खूप फायदेशीर ठरतो. आणि जे काही आज हॉस्पिटलमध्ये, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जरी आपण गेलो तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं खर्च म्हणजे बिल येतं, मोठं बिल येतं किंवा खर्च केला जातो, तर आपण त्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीनं तोंड देऊ शकतो. तिसरी गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला सुचवू शकतो तो म्हणजे टर्म प्लॅन, टर्म इन्शुरन्स घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली टर्म इन्शुरन्स घ्यावं की नाही हा प्रत्येकाचा स्वतःचा म्हणजे विचाराचा भाग झाला. पण मी प्रिफर करेल की प्रत्येकाने टर्म इन्शुरन्स सुद्धा घ्यावी. म्हणजे ॲटलिस्ट एक 20-25 हजार रुपये ज्यांची सॅलरी आहे किंवा ज्यांचं जे मासिक उत्पन्न असेल तर ते लोक ह्या गोष्टी करू शकतात. आणि जेवढ्या लवकर तुम्ही पॉलिसी घेणार झालात किंवा जेवढ्या लवकर तुम्ही इन्शुरन्स घेणार झालात मित्रांनो तेवढा तुमचा प्रीमियम कमी असतो. आणि खूप साऱ्या प्रॉफिट देणाऱ्या पण पॉलिसीज आहेत, प्रायव्हेट पॉलिसीज, इन्शुरन्स कंपनीज पण आहेत. LIC पण आहे, गव्हर्नमेंटची सगळ्यात मोठी इन्शुरन्स कंपनी. तर तुम्ही तिच्याकडे सुद्धा जाऊ शकता. कारण LIC कडे लोकांना थोडं म्हणजे काय म्हणतो त्याला आपण विश्वास जास्त वाटतो. त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये तुम्ही जाल मुलांच्या शिक्षणासाठी, भविष्यातला जो काही मोठा खर्च होणार आहे मुलं कॉलेजला गेल्यानंतर, तर त्या शिक्षणासाठीचा जो काही खर्च आहे त्याचं तुम्ही प्लॅनिंग आताच करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही वेगळी शिक्षणाची इन्शुरन्स पॉलिसी वगैरे घेऊ शकता. त्यानंतर सगळ्यात म्हणजे मोठी म्हणजे ज्या वेळेला माणसाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत जातं आणि सॅलरी पण, इन्कम पण त्या पद्धतीने वाढत जातं, तर माणूस सगळ्यात पहिली गोष्टी जी शोधतो ती म्हणजे स्वतःचं घर असणं. आणि मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये स्वतःचं घर घेणं हे प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं. तर माणूस सगळ्यात आधी दुसऱ्या वेळेला जातो मग तो स्वतःचं घर घेण्याकडे. मग तुम्ही होम लोन घेऊ शकता. स्वतःचं घर तुम्ही घेऊ शकता. जो काही इंटरेस्ट वगैरे म्हणजे ॲक्च्युली 20 वर्षाचा आपण लोन घेतो तर ते खूप जास्त इंटरेस्ट द्यावा लागतो. पण स्वतःचं घर असणं हा एक वेगळाच आनंद असतो. जर ज्यांचं घर नसेल त्यांनी मग होम लोनमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ती तुमची प्रॉपर्टी पण होईल. तर मित्रांनो ह्या काही एक गोष्टी आहेत
तर मित्रांनो, ह्या काही गोष्टी आहेत. तर आर्थिक नियोजन किंवा फायनान्शियल प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं ह्या ठराविक गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. डिटेलमध्ये मी तुम्हाला कुणाला जर आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला विचारू शकता. कारण आता म्हणजे आता हे जे कोविड-19 जो काय लॉकडाऊन झालेला आहे, त्यामुळे खूप जणांना आर्थिक समस्या किंवा प्रश्न भेडसावत आहेत. त्यामुळे येणाऱ्या पुढील काळासाठी जे काही फायनान्शियल इयर आहे, तर या फायनान्शियल इयरसाठी किमान आपल्याला जे काही आपल्या हातात आपलं जे म्हणजे जे काही पैसे राहत आहेत, आपल्याकडे बॅलन्स राहत आहेत, तर त्यातनं आत्ताच तुम्ही आर्थिक नियोजन करायला सुरू करा. आणि सगळ्यात आधी तुम्ही LIC घ्या, त्यानंतर तुम्ही हेल्थ इन्शुरन्सला प्राधान्य द्या. PPF असतं, प्रॉव्हिडंट फंड असतं. सॅलरीड असाल तर ऑलरेडी ऑफिसमधनं जी सॅलरी डिडक्ट होते आपल्या, त्यातनं PF डिडक्ट होतोच. पण जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असाल तर तुम्ही तुमचं स्वतःचं PPFचं अकाउंट काढू शकता. त्यानंतर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स आहेत. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर तुमच्या काही प्रतिक्रिया नोंदवायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. तसेच व्हिडिओ शेअर करून तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती तुम्ही पोहोचवू शकता. नमस्कार.